नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल एक महत्त्वाचं आर्टिकल आलं होतं बघा द हिंदूमध्ये, की US चा जो व्हिसा बॅन आहे त्याचा भारतावर नेमका काय परिणाम होणार. आणि या संबंधीच्या बऱ्याचशा गोष्टी आपण आधीही बघितलेल्या आहेत. H1B व्हिसाचं एक सेपरेट लेक्चरही झालेलं आहे, त्याची लिंक मी या तुम्हाला प्रोव्हाइड करेल डिस्क्रिप्शनमध्ये. तर एकंदरच 22 जून रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला आहे की त्यांनी H1B व्हिसाबरोबर बाकी अनेक व्हिसा जे आहेत ते 2020च्या शेवटापर्यंत ते बॅन केलेले आहेत. म्हणजे त्याच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो जानेवारीमध्ये वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. पण याचा इम्पॅक्ट नेमका भारतावर काय होईल हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब जी आहे की हा निर्णय जो झालेला आहे तो 22 जून रोजी झालेला आहे. आणि याच्यामध्ये याचं जे साधं रिझन त्यांनी दिलं की ते आहे की पॉलिसी स्वीप करायची आहे की फॉरेन वर्कर्सला जे काम दिलं जातं ते अमेरिकेतल्या तरुणांना मिळावं, अमेरिकेतली बेरोजगारी कमी व्हावी. कारण बाहेरून लोक जाणार, तिथं काम करणार, ऑब्व्हियसली अमेरिकेतला तरुण जो आहे तो बेरोजगार राहतो. आणि आता कोविड-19मुळे जी काही इकॉनॉमिक डिस्ट्रेस तिथं निर्माण झालेला आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगार अमेरिकेत आहेत आणि त्याच्यामुळे बाकीच्यांना थांबवायचं आणि त्यांना ते जॉब द्यायचे अशा पद्धतीचा. ॲक्च्युली आता हे आर्टिकल बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ही फक्त एक इलेक्शनसाठीची टॅक्टिक आहे. आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर त्यांनी फक्त H1B व्हिसा नाही, त्याच्याबरोबर अनेक व्हिसा जे आहेत ते कॅन्सल केले. ते सगळे व्हिसाच आपल्याला माहीत पाहिजे, MCQ करता आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर H1B व्हिसा जो आहे तो स्किल्ड वर्करसाठीचा नॉन इमिग्रंट व्हिसा आहे. आणि ज्याचा सर्वात जास्त शेअर कुठल्या देशाला जातो तर तो इंडियन नॅशनल, भारतातले सर्वात जास्त. म्हणजे H1B व्हिसा जो आहे तर तो जवळपास 85,000 दरवर्षी ते देतात. आणि तिच्यातला मोठा जो भाग आहे तो भारताकडे येतो. आणि सर्वात जास्त लोक तिथं काम करायला जी जातात H1B व्हिसा घेऊन ती भारतातली जातात. आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट H4 व्हिसा असतो बघा. H4 व्हिसा जो आहे तो H1B व्हिसाची जी फॅमिली आहे त्याचे डिपेंडंट्स आहेत त्यांच्यासाठी असतो. तर H4 व्हिसा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर H2B व्हिसा. आता हा H2B व्हिसा काय आहे तर सीझनल वर्कर जे असतात त्यांच्यासाठी हा असतो, की लँडस्केपिंग असेल, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असेल त्याच्यासाठी. त्याच्यानंतर L1 व्हिसा जो असतो तो इंट्रा कंपनी ट्रान्सफरसाठी असतो. L1 व्हिसा की वेगवेगळ्या ठिकाणी इंट्रा कंपनी ट्रान्सफर, तर त्याला L1 व्हिसा दिला जातो. आणि त्याचे जे डिपेंडंट्स असतील त्यांना L2 व्हिसा असतो. म्हणजे H1Bचे डिपेंडंट त्यांच्यासाठी H4 व्हिसा आहे. L1 हा इंट्रा कंपनी ट्रान्सफरचा आहे, कंपनीतल्या कंपनी ट्रान्सफर, आणि त्यांच्या डिपेंडंटसाठी L2 व्हिसा आहे. ओके. त्याच्यानंतर J1 व्हिसा पण असतो. J1 व्हिसा कशासाठी आहे तर जे विद्यार्थी स्टडी आणि वर्कच्या समर प्रोग्रामसाठी येतात त्यांच्यासाठी J1 व्हिसा असतो. तर हे एक लक्षात ठेवा. म्हणजे H1B व्हिसा, H4 व्हिसा, त्याच्यानंतर H2B व्हिसा जो आहे तो सीझनल वर्करवाला, L1 इंट्रा कंपनी, त्याचे डिपेंडंट L2, त्याच्यानंतर J1 विद्यार्थ्यांसाठी. ओके. तर हे सगळे व्हिसाज आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे सगळं जे आहे की नोव्हेंबर 3, 2020ला जे प्रेसिडेन्शियल इलेक्शन आहे त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी म्हणून पण याच्याकडे बघितलं जात आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे याच्यातला की सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की एप्रिल 21ला एक निर्णय घेतला होता व्हाईट हाऊसने की 60 दिवसाचा हॉल्ट घेतला होता की 60 दिवसाच्या कालावधीमध्ये ग्रीन कार्ड कुणालाही देण्यात येणार नाही. हे आपण आपल्या चालू घडामोडीच्या याच्यात सुद्धा कव्हर केलं होतं. आणि नंतर त्यांनी आता हा 22 जूनला निर्णय घेतला आहे बाकीच्या व्हिसाच्या संबंधामध्ये. तर ते एक महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की अनएम्प्लॉयमेंट जी आहे तर नोव्हल करोना व्हायरसच्या याच्यामध्ये US इकॉनॉमीमध्ये 40 मिलियन इतकं ते दाखवतं आहे की जवळपास मार्चमध्ये इतके तिथं अनएम्प्लॉयमेंट होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की जवळपास है ना की इमिग्रेशन प्रोसेसमध्ये किती लोक अफेक्ट होत आहेत तर 3,58,000 लोकांपर्यंत हे जाऊ शकतं. पण ऑलरेडी तिथली जी बेरोजगारी आहे ती 40 मिलियनपर्यंतची आहे. त्याच्यामुळे हे व्हिसाचं जे काही प्रकरण आहे ते त्या बेरोजगारीला पर्याय ठरू शकत नाही, हा एक मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरच की या व्हाईट हाऊसच्या सगळ्या याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट जवळपास 13% ती वाढली आहे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या त्यांनी सांगितल्या आहेत. पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा इथला आहे तो म्हणजे काय की हाऊ मेनी फर्म्स आर लाईकली टू डू एनी हायरिंग ॲट धिस इकॉनॉमिकली डिप्रेस्ड टाईम, हाऊ मेनी विल डू बिफोर एंड ऑफ कॅलेंडर इयर. म्हणजे बघा
हा जो निर्णय आहे तो 2020च्या शेवटापर्यंतचा आहे फक्त. आणि आता जर तुम्ही परिस्थिती बघितली, आता जून संपत आला, जुलै सुरू होईल, म्हणजे पुढचे जे 6 महिने आहेत, या महिन्यांमधली इकॉनॉमिकल डिस्ट्रेसच कोविड-19चा इतका आहे की नव्याने हायरिंग होणं शक्य नाही. जी काही लोक आहेत त्यांच्यावर कंपनी काम करायचा प्रयत्न करेल किंवा असलेल्यांना पण कमी करेल. म्हणजे या काळात नवीन हायरिंग होणारच नाही. त्याच्यामुळे H1B व्हिसा जो आहे की निग्लिजिबली फ्ल्यू, याचा आन्सर त्यांनी दिलेला आहे की तुम्ही H1B व्हिसा बंद करून काय फायदाच नाही, कारण ह्या काळात कंपन्या नॉन इमिग्रंट व्हिसा मागणार पण नाही, कारण नवीन लोकांना जॉब देण्याची परिस्थितीच आता नाही आहे. एक निग्लिजिबली फॉर फ्यू पीपल दे कॅन आस्क, आणि फार कमी लोकांसाठीचा विषय आहे. त्याच्यामुळे हे फक्त एक कॅम्पेनिंग टॅक्टिक म्हणून याच्याकडे बघितलं जातं आहे. म्हणजे एकंदरच भारतीय कंपन्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी इम्पॅक्ट होईल असंही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा जो मंत्र आहे अमेरिका फर्स्ट, है ना. डोनाल्ड ट्रम्प जे निवडून आले होते ते याच्यावरच होते की अमेरिका फॉर अमेरिकन्स. आता तो अमेरिका फर्स्ट, है ना. म्हणजे इथले रोजगार इथल्या लोकांनाच द्यायचे. तो सगळा भूमिपुत्रवाला सगळा तो ओरिजिनल याचा विषय जो आहे तो यांनीही केला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाकीच्या लोकांचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे. म्हणजे बघा, गुगलचे जे CEO आहेत सुंदर पिचाई, यांनी काय म्हटलेलं आहे की इमिग्रेशनमुळे काय झालेलं आहे, बाहेरून जी लोकं आली त्याच्यामुळे अमेरिकेची इकॉनॉमी वाढलेली आहे आणि तो ग्लोबल लीडर होण्यामध्ये बाहेरच्या लोकांचा हात आहे. तुम्हाला ब्रेन गेन नावाची कन्सेप्ट मी सांगितली होती. लोक शिकायला अमेरिकेत जातात, तिथल्या विद्यापीठं तशी आहेत आणि त्याच्यामुळे तिथंच थांबतात. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जे आहोत ते इमिग्रंट्सच्या बाजूने उभे आहोत आणि त्याच्यामधून ऑपॉर्च्युनिटी शोधत आहोत. गुगल CEO सुंदर पिचाई सेम स्टेटमेंट जे आहेत ते इलॉन मस्कनी केलेलं आहे स्पेसएक्सच्या, है ना. त्याच्यानंतर ॲपलचा CEO जो आहे टिम कुक यांनी अशाच पद्धतीने केलेलं आहे. सो हे एक महत्त्वाचं की तिथल्या लोकांनाही हे वाटतं की इमिग्रंट्सचं जे महत्त्व आहे. आता बघा इंडियन कंपन्यांच्या बाबतीतली काय परिस्थिती आहे, इंडियन IT सेक्टर कसं आहे. इंडियन IT सेक्टर जे आहे तर ते सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करतं US ला. सर्व्हिसेसचा रोल मोठा आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जवळपास इम्पोर्ट जो आहे US इम्पोर्ट जो आहे सर्व्हिसेसचा तो 2018मध्ये $29.6 बिलियन इतका होता, जो 2017च्या तुलनेत 4.9% जास्त आहे. 134% जास्त 2008च्या तुलनेमध्ये. म्हणजे 2017च्या तुलनेत जवळपास 5% बिझनेस वाढलेला आहे सर्व्हिसेसचा. 2018मधले जो आकडा तुमच्यासमोर आहे 29.6, म्हणजे जवळपास तुम्ही पकडा की $30 बिलियन एवढं ते आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की मेजर सर्व्हिसेस एक्सपोर्ट जे आपण करतो त्यांना ते टेलिकम्युनिकेशनमध्ये आहे, कॉम्प्युटरमध्ये आहे, इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि लास्ट वन ट्रॅव्हल सेक्टरमध्ये आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. US जे आहे ते दरवर्षी 85,000 H1B व्हिसाज ॲन्युअली रिलीज करत असतात आणि तिच्यातले जवळपास 20,000 ग्रॅज्युएट स्टुडंटला आणि 65,000 प्रायव्हेट सेक्टरच्या ॲप्लिकंट्सला जातं. भारतीय नॅशनलचा विचार जर केला तर जवळपास ते 70% असतात तिच्यातले. तुम्ही विचार करा, अमेरिका जेवढे व्हिसाज देतं H1B व्हिसा त्यात 70% भारतीय नागरिक घेतात. आणि त्याच्यामुळे ऑबियसली याच्यामध्ये आपल्यावर इम्पॅक्ट होईल. परंतु याच्यामध्ये तुम्हाला वरती जसं एक्सप्लेन केलं मी की 2020च्या एंडपर्यंत ही पॉलिसी आहे आणि ही केवळ नोव्हेंबरच्या इलेक्शनसाठीचं इलेक्शन टॅक्टिक्स आहे. कारण या काळामध्ये कोणाची इच्छा आहे ना आता अमेरिकेत जायची, रस्ते बंद आहे, म्हणजे विमानं बंद, सगळं बंद आहे ना, बॉर्डर्स क्लोज आहेत, आता तर जाऊ पण शकत नाही पुढचे 2-4 महिने. त्यामुळे विशेष तो इम्पॅक्ट येणं फार हे आहे, दुरापस्त आहे. इंडियन गव्हर्नमेंटनी याच्याबद्दल खूप काही बोललेलं नाही आहे, कारण गोष्ट अशी आहे की ते बोलण्यासारखा विषयही तो नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की बॅन करणं, म्हणजे हाय स्किल्ड नॉन इमिग्रंटला बॅन करणं ही डबल एज सॉर्ड आहे. हे खूप महत्त्वाचं आहे की ही दुधारी तलवार आहे की तुम्ही हाय स्किल्ड इमिग्रंटला बॅन करता. याचा अर्थ तुमच्या इथली इकॉनॉमी किंवा तुमचा जो विकास होणार आहे त्याच्यात जो हातभार लावणारी महत्त्वाची लोकं आहेत तीच तुम्ही थांबवतात, तर त्याचा तुम्हाला लॉसही आहे. आणि एकीकडे जो एम्प्लॉयमेंटचा इश्यू आहे तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून हाय स्किल्ड नॉन इमिग्रेशन बॅन ही 2 एज सॉर्ड आहे. अमेरिकेलाही त्याच्यातून लॉस होणार आहे. तर ह्या महत्त्वाच्या बाबी आहे. परंतु हे फक्त 2020च्या एंडपर्यंत आहे. त्याच्यानंतरची पॉलिसी जी राहील, याच्या आधीही असं झालेलं आहे की अमेरिकेने
काही टिपिकल मुस्लिम कंट्रीजमधल्या लोकांसाठी मायग्रेशन बॅन केलेले आहेत. त्याच्यानंतर जे इल्लिगली विदाऊट डॉक्युमेंट अमेरिकेत येतात मेक्सिकोकडून, की सदर्न बॉर्डर जी आहे तिथं वॉल बांधायची वगैरे आणि मायग्रेशन जे इल्लिगल मायग्रेशन ते थांबवायचं, असेही सगळे प्रकार तिथं झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्यासाठी क्रमप्राप्त ठरतो आणि अशा पद्धतीचे महत्त्वाचे आर्टिकल्स आपण डिस्कस करत राहू. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.